एमपीएससीचे काल नोटिफिकेशन्स आले. एका वर्षात 2 किंवा 2पेक्षा जास्त परीक्षा आम्ही कंडक्ट करू असं त्यांनी म्हटलं. मात्र परीक्षेचं माध्यम हे ऑनलाईन राहील या प्रकारचं त्यांनी एक नोटिफिकेशन जाहीर केलं. या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. अत्यंत सोप्या शब्दात आपण समजून घेऊया नेमकं त्यांना म्हणायचं काय. सर्वात अगोदर नोटिफिकेशन बघून घ्या. डेट आहे 25 जून. विषय त्यांनी लिहिला आहे महाराष्ट्र नागरी राजपत्रित गट अ ब संयुक्त परीक्षा किंवा ब अराजपत्रित सेवापूर्व परीक्षा महाराष्ट्र गट क सेवापूर्व परीक्षा या वर्षातून 2 किंवा अधिक वेळा घेण्याबाबत. हा झाला एक विषय. दुसरी गोष्ट, उपरोक्त तीनही पूर्व परीक्षा ही संगणक प्रणालीवर आधारित CBT बेस्ड घेण्यात येतील. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घेण्यात येतील. गुणांचं नॉर्मलायझेशन होतील. त्याचप्रमाणे उपरोक्त कार्यपद्धती 2027च्या पूर्व परीक्षांपासून लागू करण्यात येईल. हे झालं एक नोटिफिकेशन. आता यामध्ये काही मुद्दे आहे जे आपल्या डोक्यात फिरत असतील किंवा सिम्प्लिफाईड वेनं आपल्याला समजून घ्यावे लागतील. सर्वात अगोदर सोप्या शब्दात जर आपल्याला हाच निर्णय रिपीट करायचा असेल तर पहिली पूर्व परीक्षेसंदर्भात आहे. फक्त मुख्य परीक्षा ही एकच होणार आहे वर्षातून. मात्र पूर्व परीक्षा गट अ ब आणि क वर्षातून 2 किंवा त्यापेक्षा जास्त वेळा घेऊ शकतात अशी त्यांनी संभाव्यता वर्तवली आहे. आता म्हणजेच काय, समजा जानेवारीपासून आपण शेड्यूल ठरवला डिसेंबरपर्यंत आणि डिसेंबरला आहे तुमची मेन्स. ओके, जानेवारीला जर एक प्रिलिम झाली P1, तिथे तुम्ही फेल झालात. एप्रिलच्या दरम्यान जर पुन्हा प्रिलिम झाली तिथेही तुम्ही फेल झालात. आणि सप्टेंबरच्या दरम्यान जर प्रिलिम झाली तिथे जर तुम्ही पास झालात तर तुम्ही मेन्स लिहाल. म्हणजेच तुम्हाला संभाव्यता 3 चान्स देण्यात येतील प्रिलिमचे. आता हा मुद्दा खूप मोठा होऊ शकतो फ्युचरमध्ये, ते आपण डिस्कस करूच. मात्र सिम्प्लिफाईड वेनं असा निर्णय पहिल्या स्टेटमेंटमधून आढळतो. दुसरा, वर्षातून एकदाच मुख्य परीक्षा होईल. म्हणजेच जर आताचं सर्कल आपण डिसाईड केलं तर नोव्हेंबरच्या दरम्यान समजा नोटिफिकेशन जर आली तर पुन्हा तेच सर्कल जानेवारीमध्ये प्रिलिम होणार आणि जानेवारी ते जवळजवळ प्रिलिम आणि मेन्सच्या दरम्यान 6 ते 9 महिन्याचा गॅप राहील. ही गोष्ट थोडी तुम्ही लक्षात घ्या. कोणत्याही परीक्षेची मुख्य परीक्षा म्हटल्यावर पूर्व नंतर 2-3 महिन्यात ती व्हायला पाहिजे. मात्र आता पूर्व परीक्षाच तुम्ही 3 वेळा देणार म्हणजे जवळजवळ 6 ते 9 महिने एक सर्कल जाईल आणि एक पूर्ण सर्कल कंप्लीट व्हायला 1.5 वर्ष लागेल. हा झाला दुसरा निर्णय. तिसरा, पूर्व परीक्षा पद्धती ऑनलाईन मोडवर असतील. ऑनलाईन मोड असतील, ठीक आहे, आणि त्यांच्या गुणांचं नॉर्मलायझेशन होईल. नॉर्मलायझेशन जसा शब्द आला तसा समजायचं शिफ्ट वाईज परीक्षा होणार आहेत. शिफ्ट वाईज परीक्षा झाली की तुम्हाला तुमच्या गुणात म्हणजे किती वाढ झाली आणि पर्सेंटाईल किती आहे, त्यानंतर एक्झॅक्ट आपण मेन्सला बसू का याबद्दल शेवटपर्यंत संभ्रम असतो. कारण तुमचे जर मार्क 100 पैकी 95 जरी असले मात्र ते डिपेंड आहे दुसऱ्या शिफ्टवर काठिण्य पातळी कशी होती याच्याशी. ओके, हा झाला तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा आहे मुख्य परीक्षा कार्यपद्धती काय राहील याबद्दल भविष्यात नोटिफिकेशन आम्ही देऊ असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, आणि ह्या निर्णयाबद्दल मी मागं एक व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही बघू शकता. ते ग्रुप सी बद्दल ऑनलाईन परीक्षा आहे अशाच स्वरूपाचा एक व्हिडिओ आहे. त्यामध्ये मी स्पष्ट सांगितलं की हे फक्त चेक्स अँड बॅलन्स सुरू आहे. चेक्स अँड बॅलन्स म्हणजे काय, फक्त तुमच्यासमोर हा निर्णय ठेवण्यात आला तुमच्या प्रतिक्रियेसाठी. आता तुमच्या प्रतिक्रिया किती तीव्र आहे त्यावर ठरेल हे नोटिफिकेशन रद्द होते की ही एक्झाम अशीच कंटिन्यू राहणार आहे. मात्र हे निश्चित आहे 2 ते 3 वर्षानंतर किंवा ह्या पिरियडमध्ये तुम्हाला ऑनलाईन परीक्षेसाठी तयार व्हावं लागेल. ओके, आता निर्णय लागू केव्हा होईल म्हणत आहे 2027 पासून. ऑब्विसली असाच निर्णय राज्यसेवेबद्दलही म्हणण्यात आला होता, मात्र इथून 2 वर्ष तुम्ही घेऊन घ्या, तो एक्सटेंड होईल. आता ही संभाव्यता आहे. पुढे चालू. हा निर्णय त्यांनी का घेतला नेमका, याचं मागचं कारण काय आहे. सर्वात अगोदर हा निर्णय घ्यायचा एक कारण म्हणजे तुम्ही बघा, एक कॅलेंडर असते आपलं जानेवारी टू डिसेंबर मधलं. आता एमपीएससी फक्त 3 एक्झाम्स घेते. सोप्या शब्दात, पहिली राज्यसेवेची परीक्षा,
त्यानंतर ग्रुप बी ची परीक्षा आणि ग्रुप सी ची परीक्षा. हा सर्कल संपला म्हणजे एका वर्षात 3 एक्झाम दिल्या. ज्याचा समजा राज्यसेवा टार्गेट असेल तो पुन्हा 1 वर्ष त्याला वाट पाहावी लागत होती. ठीक आहे. या दृष्टीने हा जो निर्णय आहे तो योग्य आहे आणि त्याबद्दल त्यांचं स्वागत आहे. मात्र याबद्दल आपण डिटेलमध्ये काही असे मुद्दे बघू जे संभ्रम निर्माण करतात आपल्या मनात. सर्वात अगोदर जुनी पद्धत पुन्हा लागू करू शकत नव्हते ते, त्यामुळे हा पहिला निर्णय घेण्यात आला. आला लक्षात? जुनी पद्धत म्हणजे सर्व एक्झामचं डिवायडेशन करून घ्या, सर्व एक्झाम वेगवेगळ्या घ्या, ते घेऊ शकत नव्हते म्हणून हा निर्णय घेण्यात आला. दुसरा रेव्हेन्यू फॅक्टर आहे. रेव्हेन्यू म्हणजे पैसा. आता तुम्ही ऑनलाईन एक्झाम घेत आहात, ऑनलाईन एक्झामची कॉस्ट जास्त असते, तीही 2 ते 3 वेळा घेत आहात. मग याचं कॉस्ट कोण बिअर करणार? साधा ऑनलाईनचा फॉर्म भरला ते 900 ते 1000 रुपयाचा तो फॉर्म जातो. 3 परीक्षा भरायच्या असल्यास काय होणार? माझ्या हिशोबानं ह्या निर्णयाला सिम्प्लिफाईड करण्यासाठी ते पोर्टलवर सरळ सरळ तुमचं वन टाइम रजिस्ट्रेशन 1000 रुपयात करून घेतील. मे बी हा निर्णय होऊ शकतो 3ही परीक्षेसाठी आणि ते एक्झाम कंडक्ट करतील. मात्र हे फिजिबल नाही आहे. फिजिबल म्हणजे येणाऱ्या भविष्यात हा निर्णय सुद्धा बदलेल अशी आशंका आपण दर्शवू. ठीक आहे, चला पुढे चालू. दुसरं, संधीची उपलब्धता आपल्यासाठी प्लस पॉईंट आहे हा, की काही मुलांना रिपीटेडली संधी मिळाल्यामुळे आपण रेसमध्ये आहो ही भावना आपल्यात बळावेल आणि आपण अभ्यास कंटिन्युअस आपण करत राहू. मात्र प्रश्न हाच आहे, कुठपर्यंत? हा एवढा लॉजिकल डिसिजन आहे ना. तुम्ही विचार करा, राज्यसेवेच्या मेन्सला 4013 मुलं सिलेक्ट झाले. आता ग्रुप बी ला जवळपास 8000च्या दरम्यान सिलेक्ट होतील आणि ग्रुप सी च्या दरम्यान तुम्ही 16 पट करून घ्या. आता इथं जर हा आकडा डबलही केला किंवा ट्रिपलही केला तरीही जवळपास फक्त 10,000च्या दरम्यान त्यांना मेन्सचे कॅन्डिडेट मिळत आहे, जे यूपीएससी सिंगल स्लॉट एक्झाम मध्ये घेऊन घेतात. ठीक आहे, हा एक आहे. त्यापेक्षा त्यांनी जर सिंपल केलं असतं, एक्झाम घेतली आणि जो पटसंख्या आहे म्हणजे पट जो आहे 16 पट तो डबल करून घ्या, तुम्हाला कॅन्डिडेट एवढे मिळतात. असो. त्यानंतर टाइम बाईंग हा सर्वात क्रुशियल पॉइंट आहे. सध्या रेव्हेन्यूचा प्रॉब्लेम सुरू आहे सर्वीकडे. हा प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्हाला गुंतवून कसं ठेवता येईल त्यासाठी हा निर्णय आहे, पहिली गोष्ट. आणि एक सर्कल तुम्हाला कंप्लीट झाल्यानंतरच पोस्ट मिळणार हे तुम्हालाही माहीत आहे आणि सर्वांना माहीत आहे. ते सर्कल जेवढं लांबवता येईल, सध्या ते सर्कल आहे 12 महिन्याचा, मात्र पोस्ट मिळते आपल्याला 18 महिन्यात कुठंतरी. 22चा निर्णय 26ला लागत आहे. आता हाच जर सर्कल त्यांनी वाढवून दिला 15 ते 16 महिन्याचा, म्हणजे ऑब्विसली ही पुन्हा हीच कंडिशन येणार आहे आणि तेही लीगल व्हॅलिडेशनमध्ये. आता पुन्हा सांगतो, या गोष्टीवर एक कमिटी सुद्धा त्यांनी बॅकड्रॉपला नेमली आहे. त्यांचे फाइंडिंग्स याचे आहे, ती गोष्ट वेगळ्या अँगलनं जाऊ शकते. पुढे बघूया, परीक्षा कोण घेणार? तुम्ही जर त्या वेबसाईटवर गेले आणि त्यांनी जो आपल्याला एक सॅम्पल पेपर दिला आहे त्याची लिंक तपासा. TCS तुमची परीक्षा घेणार आहे, म्हणजेच अर्थ इज राऊंड म्हणतात. आपण घुमून फिरून त्याच ठिकाणी आलो. जिच्याकडे परीक्षा पाहिजे नव्हती तेच बोर्ड आपली परीक्षा घेणार का? हा प्रश्न त्यांना विचारायला हवा. समजा असेल असं तर विरोध आवश्यक आहे, कारण सरळ दिसत आहे करप्शन होणार. ओके, पुढे चालूया. रिस्की फॅक्टर आहे. आता हा आउट ऑफ द बॉक्स आहे. तुम्ही कदाचित याच्याशी ॲग्री असाल किंवा नसाल, याबद्दल कोणी बोलत नाही सहसा. सर्वात पहिले, असे निर्णय 2-3 वर्ष जर तुम्ही चालवल्या सेम पॅटर्ननं, 2 एक्झाम घेतल्या, प्रिलिमच्या 3 घेतल्या, हळूहळू अटेम्प्ट लिमिट्स करण्यात येतील का कॅन्डिडेटचे? हा सर्वात पहिला प्रश्न विचारायला हवा, की इन फ्युचरमध्ये तुमचा हा प्लॅन आहे का? दुसरा, एज लिमिट सेट कराल का तुम्ही फ्युचरमध्ये? हे सुद्धा व्हॅलिड क्वेश्चन आहे, विचारले गेले पाहिजे आयोगाला. जो तुम्ही निर्णय घेता तो पुन्हा बदलणार नाही याची शाश्वती काय आहे? जसं सिंपल निर्णय आहे, मुलांनी ऑप्शनलच्या बॅच लावल्या होत्या. ऑप्शनलला इन्व्हेस्टमेंट 2 ते 3 वर्षाचा लागते. कोचिंगवाल्यांनी सुद्धा ऑप्शनलच्या बॅचेस घेतल्या, सर्व घेतल्या. वेळेवर निर्णय हा रद्द केला. आता हा निर्णय पॉझिटिव्ह आहे,
ऑप्शनल हटवणं म्हणजे सर्व एक पॅरिटीवर येते, लेवल प्लेइंग फील्डवर येते. मात्र असे निर्णय जर झपाट्याने बदलत राहिले तर एक ॲस्पिरंट म्हणून त्याची मानसिकता काय राहील याचा विचार सुद्धा करायला हवा. आणि सर्वात मोठा प्रश्न, याची योग्य अंमलबजावणीची गॅरंटी आहे का? कारण आतापर्यंत तुमच्या कंट्रोलमध्ये जी गोष्ट होती ऑफलाईनच्या माध्यमातून, आता ते तुम्ही आउटसोर्स केलं आहे ऑनलाईन माध्यमाला. मग ऑनलाईनची वेगळी फळी निर्माण होते की परीक्षा कोण घेणार. त्यामुळे ही गोष्ट सुद्धा एक लक्षात घेण्याजोगी आहे. आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ही माहिती बघितली किंवा काहीतरी नवीन मिळालं असेल तुम्हाला, तर हे चॅनल सबस्क्राईब करू शकता. आपण या विषयावर आणखी 1-2 व्हिडिओ काढूया. थँक्यू.